नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न चॅनलवरील सर्व परीक्षार्थी, विद्यार्थी, शिक्षक, पालक, दर्शकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व परीक्षार्थींना उज्ज्वल यशासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान हाच मानवी जीवनाचा पाया आहे. विद्यार्थ्यांनी बौद्धिक शक्तीचे संवर्धन करण्यासाठी व आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थ्यांनी आपल्या विचारशक्ती वाढवली पाहिजे, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी शिक्षण हा एक राजमार्ग आहे. तुमचे अध्ययन आनंददायी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी पाहत राहा, ऐकत राहा विविध विषयावरील लेट्स लर्न चॅनलवरील विविध शैक्षणिक व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा म्हणजे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्यासोबत असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही. ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते. कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारणं सांगत नाहीत. सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कोणाकडून उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. तर जास्त वेळ न घेता पाहत राहा आमच्या लेसन चॅनलवरील विविध शैक्षणिक व्हिडिओ. विषय इतिहास प्रश्नसंच मालिका 10. प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, सन 1916चे काँग्रेस अधिवेशन लखनौ येथे भरले होते. पर्याय क्रमांक 2, या अधिवेशनात लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. पर्याय क्रमांक 3, या अधिवेशनात काँग्रेस व मुस्लिम लीग यांचा समझोता झाला. आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण की प्रश्न असा होता की खालीलपैकी योग्य विधान ओळखा, आणि जे दिलेले तीनही विधाने आहेत ते तीनही अगदी बरोबर आहेत. म्हणजे सन 1916चे जे काँग्रेस अधिवेशन आहे ते लखनौ येथेच भरलेले होते, आणि याच अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्याचबरोबर या अधिवेशनात काँग्रेस व मुस्लिम लीग यांचा समझोताही झाला होता. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची जी घटना होती ती याच अधिवेशनात घडलेली होती, आणि ही घटना म्हणजे आहे मवाळ आणि जहालांमध्ये समझोताही याच अधिवेशनामध्ये झालेला होता. त्याचं झालं काय की 1907च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये मवाळ आणि जहाल अशी फूट पडली. तेव्हापासून काँग्रेसच्या बाहेर राहूनच जहालांचे कार्य सुरू होते, व 1915मध्ये मवाळ गटाचे नेते फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर मवाळ आणि जहालांमध्ये समझोता झालेला होता, आणि तो समझोता 1916च्या काँग्रेस अधिवेशनात जे लखनौ येथे भरलेलं होतं तेथेच झालेला होता. तर आपला हा प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण सर्व पर्याय अगदी बरोबर आहेत. वळूया आपण आपल्या आजच्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, पुण्याचा प्लेग अधिकारी रॅड याला कोणी ठार केले होते? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, बारेंद्र कुमार घोष. पर्याय क्रमांक 2, चाफेकर बंधू. पर्याय क्रमांक 3, दीनबंधू. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. तर प्रश्न क्रमांक 2चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चाफेकर बंधू. तर पाहूया आपण यामागची काही पार्श्वभूमी. महाराष्ट्रात प्लेगची साथ सुरू होती. प्लेग निवारण्याऐवजी त्या नावाखाली जनतेला त्रास देण्याचेच सरकारचे धोरण दिसून येत होते. अनेक ठिकाणी लोकांचा विनाकारण छळ केला जात होता. पुण्यात याचे प्रमाण अतिशय वाढलेले होते. प्लेगचा रोगी शोधून काढण्यासाठी सैनिक घराघरात घुसून शोध घेत होते, व त्या दरम्यान घरातील देवदेवतांचा अपमान केला जाई, व त्यावर संतप्त झालेल्या चाफेकर बंधूंनी पुण्याचा प्लेग अधिकारी रॅड याला 22 जून 1897 रोजी ठार केलेले होते. लक्षात घ्या, तारीख लक्षात ठेवा. पुण्याचा प्लेग अधिकारी जो होता तो रॅड होता, आणि या पुण्याच्या प्लेग अधिकारी रॅड याला संतप्त झालेल्या चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी ठार केलेले होते. आणि ही जी घटना झालेली होती ही घटना युरोपियनांची झालेली पहिली राजकीय हत्या होय. लक्षात घ्या, युरोपियनांची झालेली पहिली राजकीय हत्या जी आहे ती म्हणजेच रॅड अधिकाऱ्याला ठार करण्याची होय. त्यानंतर
रॅडचा मदतनीस आयर्स्ट यालाही ठार करण्यात आलेले होते. तर आपला हा जो प्रश्न क्रमांक 2 आहे याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे चाफेकर बंधू, पर्याय क्रमांक 2. वळूया आपल्या आजच्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. लाला हरदयाळ व त्यांचे सहकारी यांनी बर्लिनमध्ये टिंबटिंब संस्था स्थापन केली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत स्वातंत्र्य समिती, पर्याय क्रमांक 2 गदर पक्ष, पर्याय क्रमांक 3 अनुशीलन समिती आणि पर्याय क्रमांक 4 मित्रमेळा. तर प्रश्न क्रमांक 3 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत स्वातंत्र्य समिती. तर लाला हरदयाळ व त्यांचे सहकारी यांनी बर्लिनमध्ये भारत स्वातंत्र्य समिती ही संस्था स्थापन केलेली होती. लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत सन फ्रान्सिस्को शहरात गदर पक्षाची स्थापना केली. गदर पक्षाने असा सिद्धांत मांडला की आम्ही पारतंत्र्यात असल्यामुळे परदेशात भारतीयांना मान नाही. इंग्रजांच्या सांगण्यावरून अमेरिकन प्रशासनाने लाला हरदयाळांविरुद्ध खटला भरला व त्यांना अमेरिका सोडून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर पहिली महायुद्ध सुरू झाल्यानंतर लाला हरदयाळ व त्यांचे सहकारी हे जर्मनीला गेले व जर्मनीला जाऊन तेथे बर्लिन या ठिकाणी त्यांनी भारत स्वातंत्र्य समिती स्थापन केलेली होती. लक्षात घ्या, त्यांनी अमेरिकेमध्ये गदर पक्षाची स्थापना केलेली होती आणि बर्लिनमध्ये त्यांनी भारत स्वातंत्र्य समिती स्थापन केलेली होती. हे जे पर्याय क्रमांक 2 आहे तोही लाला हरदयाळ यांनी स्थापन केलेला होता. गदर पक्षाची स्थापना ही लाला हरदयाळ यांनीच केलेली होती, परंतु गदर पक्षाची स्थापना अमेरिकेत सन फ्रान्सिस्को येथे झाली आणि भारत स्वातंत्र्य समितीची स्थापना जी आहे ती जर्मनीला बर्लिन येथे झालेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत स्वातंत्र्य समिती. वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी भारत स्वशासन समिती कोठे स्थापन केली? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बंगाल, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 लखनौ आणि पर्याय क्रमांक 4 लंडन. तर प्रश्न क्रमांक 4चं योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 लंडन येथे. तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी भारत स्वशासन समिती लंडन येथे स्थापन केलेली होती. काठेवाडचे रहिवासी असलेले श्यामजींनी केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतलेले होते. त्यानंतर ते बॅरिस्टर झाले. भारतात परतल्यावर त्यांनी अनेक संस्थानांमध्ये काम केले, पण इंग्रज राजकीय प्रतिनिधींच्या व्यवहाराने ते दुखावले गेले आणि त्यामुळे दुखावले जाऊन त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतलेला होता व यामुळेच त्यांनी 1905 मध्ये लंडन येथे भारत स्वशासन समिती स्थापन केलेली होती. तर लक्षात घ्या, भारत स्वशासन समिती जी आहे याची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये लंडन येथे केलेली होती. भारत स्वशासन समिती श्यामजी कृष्ण वर्मा 1905 असं लक्षात ठेवायचं. तर पाहूया आपण आपला आजचा पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. सन 1905 मध्ये स्थापन झालेली भारत स्वशासन समिती पुढे टिंबटिंब या नावाने ओळखली जाऊ लागली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मित्रमेळा, पर्याय क्रमांक 2 अभिनव भारत, पर्याय क्रमांक 3 इंडिया हाऊस आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 5 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंडिया हाऊस. तर जी 1905 मध्ये भारत स्वशासन समिती जी स्थापन केलेली होती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी, आपण प्रश्न क्रमांक 4 मध्येच पाहिलेलं होतं, आणि ती पुढे इंडिया हाऊस या नावाने ओळखली जाऊ लागली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये स्थापन केलेल्या भारत स्वशासन समितीलाच पुढे इंडिया हाऊस म्हणून ओळखले जाऊ लागले. इंडिया हाऊस म्हणजेच लंडनला राहणाऱ्या भारतीयांच्या चळवळीचे केंद्र बनले होते. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी परदेशात येणाऱ्या योग्य भारतीयांकरता प्रत्येकी 1000 रुपयांच्या 6 फेलोशिप सुरू केलेल्या होत्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंडिया हाऊस. वळूया आपल्या आजच्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. सावरकरांनी मित्रमेळा ही संस्था कोठे स्थापन केली? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 लंडन
पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 जर्मनी. तर या प्रश्न क्रमांक 6चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर सावरकरांनी मित्रमेळा ही जी संस्था आहे ती नाशिक येथे सुरू केलेली होती. तर सावरकरांनी 1900 मध्ये, लक्षात घ्या, सन 1900, सन इसवी सन किंवा आपण सन म्हणूया, सन 1900 मध्ये सावरकरांनी मित्रमेळा ही संस्था नाशिक येथे सुरू केलेली होती. पुढे मॅझिनीच्या तरुण इटली या संस्थेप्रमाणे सावरकरांनी 1904 मध्ये मित्रमेळा हे नाव बदलून अभिनव भारत असे नाव केलेले होते. लक्षात घ्या, 1900 मध्ये स्थापन झालेली होती आणि 1904 मध्ये मित्रमेळा हे नाव बदलून अभिनव भारत असे नाव केलेले होते. वळूया आपल्या आजच्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. सन 1905 मध्ये भवानी मंदिर नावाची पुस्तिका कोणी लिहिली? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लाला हरदयाळ, पर्याय क्रमांक 2 बारेंद्र कुमार घोष, पर्याय क्रमांक 3 पी मित्रा आणि पर्याय क्रमांक 4 वि दा सावरकर. तर आपल्या प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बारेंद्र कुमार घोष. 1905 मध्ये बारेंद्र कुमार घोषने भवानी मंदिर नावाची पुस्तिका लिहून त्यात क्रांतिकारी कार्यांचे संघटन करण्यासाठी केंद्र बनवण्याच्या दृष्टीने विस्तृत अशी माहिती दिलेली होती. तर ही जी पुस्तिका होती भवानी मंदिर ही बारेंद्र कुमार घोष, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8. पी मित्रा यांनी टिंबटिंब या गुप्त क्रांतिकारी संस्थेची स्थापना केली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत स्वशासन समिती, पर्याय क्रमांक 2 मित्रमेळा, पर्याय क्रमांक 3 अनुशीलन समिती, पर्याय क्रमांक 4 गदर. तर प्रश्न क्रमांक 8चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुशीलन समिती. तर पी मित्रा यांनी अनुशीलन समिती या गुप्त क्रांतिकारी संस्थेची स्थापना केलेली होती. भारत शिवशासन समिती जी आहे याची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली होती. मित्रमेळा या संस्थेची स्थापना सावरकरांनी केलेली होती. तर गदर या संस्थेची स्थापना जी आहे ती लाला हरदयाळ यांनी केलेली होती. त्यामुळे प्रश्न क्रमांक 8चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुशीलन समिती. वळूया आपल्या आजच्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9. मुझफ्फरपूरच्या जिल्ह्याचा न्यायाधीश किंग्सफोर्ड याच्यावर बॉम्ब फेकण्याचे काम टिंबटिंब यांच्यावर होते. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चापेकर बंधू, पर्याय क्रमांक 2 प्रफुल्ल चाकी व खुदिराम बोस, पर्याय क्रमांक 3 अरविंद व बारेंद्र घोष, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 9चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रफुल्ल चाकी व खुदिराम बोस. 30 एप्रिल 1908 रोजी मुझफ्फरपूर म्हणजे आत्ताचे बिहार, लक्षात घ्या, म्हणजे मुझफ्फरपूर होते त्यावेळेचे, ते म्हणजे आत्ताचे बिहार. तर या जिल्ह्याचे न्यायाधीश किंग्सफोर्ड यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. कारण की किंग्सफोर्डने युवकांना छोट्या छोट्या गुन्ह्यासाठी मोठमोठ्या शिक्षा दिलेल्या होत्या. त्याच्यावर बॉम्ब फेकण्याचे जे काम होतं ते प्रफुल्ल चाकी व खुदिराम बोस यांच्यावर सोपवण्यात आले होते. परंतु बॉम्ब चुकून केनेडीच्या बग्गीवर जाऊन पडला व त्यात 2 स्त्रिया ठार झालेल्या होत्या. प्रफुल्ल चाकी व खुदिराम बोस यांना पकडण्यात आले. प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी चालवून घेतली होती, तर खुदिराम बोस यांच्यावर खटला चालवण्यात येऊन फासावर लटकवण्यात आलेले होते. तर आपला प्रश्न क्रमांक 9चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस. वळूया आपल्या आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. गदर पक्षाची स्थापना कोणी केली? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लाला हरदयाळ, पर्याय क्रमांक 2 लाला लजपतराय, पर्याय क्रमांक 3 सरदार अजित सिंह आणि पर्याय क्रमांक 4 बरकतुल्ला. तर आता या प्रश्नाचे उत्तर मात्र मला तुमच्याकडून हवंय. प्लीज कमेंटमध्ये लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या. तर हा जो प्रश्न क्रमांक 10 जो आहे याचं उल्लेख आपण आधीच्या 2-3 प्रश्नांमध्ये केलेलाच होता. तरी देखील पुन्हा एकदा सांगते, या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 गदर पक्षाची स्थापना लाला हरदयाळ यांनी केलेली होती. लाला हरदयाळ हे पंजाबचे महान क्रांतिकारक होते.
त्यांनी 1 नोव्हेंबर 1913, लक्षात घ्या, म्हणजे साल जे आहे ते लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. 1 नोव्हेंबर 1913 रोजी अमेरिकेतील सन फ्रान्सिस्को शहरात गदर पक्षाची स्थापना केलेली होती. रामचंद्र आणि बरकतुल्ला हे त्यांचे सहाय्यक होते. गदर पक्षातर्फे गदर नावाचे साप्ताहिक 1857च्या उठावाच्या स्मृतीप्रित्यर्थ चालवले जात होते. गदरच्या पहिल्या अंकाची सुरुवात जी होती ती अशी होती: आमचे नाव काय आहे? बंड. आमचे काम काय आहे? बंड. हे बंड कुठे होईल? भारतात. म्हणजेच आपण याच वाक्यांना इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो की व्हॉट इज अवर नेम? म्युटिनी. व्हॉट इज अवर वर्क? म्युटिनी. व्हेअर विल म्युटिनी ब्रेक आउट? इन इंडिया. अशा प्रकारची सुरुवात या गदर साप्ताहिकाची पहिल्या अंकातली होती. तर आपण याबद्दल आणखीन अशीच माहिती पुढे घेत राहूया. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जे आहेत आमचे ते जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, कारण त्यामुळेच तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळणार आहेत. तर मित्रांनो, भेटूया आपण पुन्हा लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, भरपूर अभ्यास करा आणि लवकरात लवकर पोस्ट काढा. बाय. थँक्यू.